गुड मॉर्निंग पाइनएप्पल. न्यू डे विथ न्यू एनर्जी गाईज. आज मला रोडवरनं जाता जाता हा किडा भेटला. पावसाळी किडा बोलतात त्याला. हा इतका छान दिसत होता ना यार. रिअलमध्ये ब्लॅक आणि ब्राउनिश कलर होता त्याचा. एकदम हार्ड झाला होता. जसं मी त्याला हात लावला गोटीसारखा झाला. मला भीती पण वाटत होती उडून नाकातोंडात घुसेल म्हणून. आणि रोडवरनं जाताना मला हा पिंपळाच्या झाडाला हे घटुडं दिसलंच. पुण्यामध्ये सुद्धा असं करतात. इथे मी ऑफिसला पोचले. ॲज युजल स्वतःला बघून मी खुश होते. इथे मी स्वतःहून कॅमेरा लावला. लाईक वॉक असं करत होते की माझं लक्षच नाही कुणीतरी मला शूट करते. ऑफिसमध्ये पोचले. आजचं क्लायमेट एवढा सनी होतं. इतकी गरमी होत होती ना बेकारमध्ये. इतका पसीना येत होता. AC फॅन दोन्हीसुद्धा चालू आहेत. कारण इतकी गरमी होती की सांगू शकत नव्हते मी. आज ऑफिसमध्ये मॅडम आणि त्यांचे गुरु आले होते. गुरु म्हणजे ज्यांच्याकडे मॅडमनी फर्स्ट वर्किंग केलं होतं लाईफमधलं ते सर आले होते. ऑफिस वगैरे पाहिलं त्यांनी. माझ्याशी बोललेत. खूप छान नेचर आहे त्यांचा. मला माझ्या फ्युचरसाठी बेस्ट विशेस दिलेत. मला लाईक थोडे गोष्टी समजून सांगितल्यात त्यांनी. सो मी आता निघालेली आहे घरी आणि तुम्ही बघू शकता की रोडवरती ड्रेनेजचं पाणी किती प्रमाणात निघत आहे. किती मच्छर नवीन नवीन तयार होत आहेत. अगर ट्रॅफिकमध्ये गाडी थांबली इथे की वासाने नुसतं जीव घुटमटतो. एकदम खतरनाक वास. आणि जिथे बघू तिथे नुसतं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू केलं आहे. खाली फुकटचं ट्रॅफिक करतात. काम तर काही नाही आहे. नुसते खड्डे खोदून ठेवले आहेत जिथे बघू तिथे. आणि ज्या रिक्षामध्ये मी बसलेलो तो रिक्षावाला एवढा पोकी टाईप होता ना. म्हणजे त्यांनी BTS स्टिकर, पिंक लाईट, फ्लावर्स वगैरे चिटकवले होते त्याच्या रिक्षामध्ये. नीट अँड क्लीन त्याची रिक्षा होती. आणि इथे माझा बुक्कड भाऊ आला होता. त्याच्यासाठी आम्ही पिझ्झा ऑर्डर केला. लाईक मी पण खाल्ला. त्याच्यानंतर जेवलो. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गायज.